स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज आहे 19 फेब्रुवारी, अर्थात आपल्या सगळ्यांचं दैवत असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आज शिवजयंती आहे, त्यामुळे अर्थातच अर्जुच्या हे स्कूलमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे, छोटंसं फंक्शन आहे. सो त्यासाठी त्यालाही रेडी करून पाठवलं आहे. पण अर्थातच उठल्या उठल्या किरकिर सुरू असते, रडारड सुरू असते की मला स्कूलला नाही जायचं आहे, मला नको रेडी करू, माझं टिफिन नको भरू, मला नाही जायचं आहे स्कूलला. सो कसं तरी त्याला स्कूलला पाठवलं. बट ॲक्च्युली ज्यावेळी तो रेडी झाला त्याचे मी फोटोशूट करत होते, फोटोज काढत होते. सो तेव्हा त्याला मे बी असं वाटलं की आज मम्मा मला स्कूलला नाही पाठवणार आहे, त्यामुळे थोडासा खुश झाला होता तो. त्यामुळे मला छान त्याने 1-2 फोटोज क्लिक करू दिले. आणि ॲक्च्युली मी 19 तारखेलाच एक छोटासा रील पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही अर्चूचा लुकही बघू शकता. फारसं काही हे केलं नाही. एक माझ्याकडे ऑरेंज कलरचा त्याचा कुर्ता होता, तो घातला होता आणि एक छोटीशी मोत्यांची माळ घातली होती आणि आपल्या सगळ्यांची आवडती चंद्रकोर लावली होती त्याला. सो खूप छान दिसत होता. एवढं छोटंसं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं तरीसुद्धा. आणि तुम्हालाही तो लुक कसा वाटला तो नक्की मला बघून सांगा. ह्या व्हिडिओसोबतही मी त्याचा एखादा फोटो अटॅच करेन. आणि आत्ता ॲक्च्युली त्याला स्कूलवरून आणण्याची वेळ झाली आहे. आलं की पहिल्यांदा गार्डनमध्ये पळायचं असतं. सो आता तरी मी त्याला स्कूलमध्ये आणायला जाणार आहे. सोबतच सोसायटीमध्ये सुद्धा संध्याकाळी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. सो तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. ती गाडी कुठली आहे अर्चू? पुढची गाडी कुठली आहे ती? ट्रॅक्टर. ये चला या. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि अर्चू थोडा वेळ झोपला आहे. खरं तर स्कूल सुरू झाल्यापासून हा एक फायदा होतो आहे मला की तो दुपारी 1 तास तरी झोपतो. कारण सकाळी तो जनरली 10ला उठायचा अगोदर, पण आता त्याला 8 वाजता उठवावं लागतं मला, 8 किंवा 8:30ला. त्यामुळे मग ती झोप दुपारी तो पूर्ण करून घेतो. दुपारी कंपल्सरी झोपतो तो. आणि माझ्यासाठी खूप म्हणजे मी खूप इच्छा होती माझी की त्याला दुपारी ॲटलिस्ट 1 तास तरी झोप मिळावी. कारण त्याच्या जन्मापासून तो कधीच दिवसाचा झोपला नाही. क्वचित अगदी एखाद दिवशी आजारी असेल किंवा खूप दगदग काही झाली असेल तर फक्त तो झोपतो, अदरवाईज तो अजिबात दुपारचा झोपायचा नाही. पण आता स्कूल सुरू झाल्यापासून तो डेली दुपारी झोपतो, त्यामुळं एक छान गोष्ट आहे ती. आणि मी आज सकाळी मटकीला मोड आणण्यासाठी ठेवले होते, तर मी एक छोटीशी ट्रिक वापरते. चला तुम्हाला पण दाखवते. मी काय करते, रात्रभर मटकी व्यवस्थित भिजवून घ्यायची, त्यानंतर अशा चाळणीमध्ये ती घ्यायची, त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं ज्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवून द्यायची आणि त्यामध्ये मटकी ठेवून त्याच्यावर असं एखादा टोप वगैरे झाकण ठेवून द्यायचं. तर तुम्ही बघू शकता खाली पण एवढे सुंदर मोड येतात अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर, किती छान मोड आलेत. तर फडक्यात वगैरे बांधायची गरज नाही, मोडाचं वेगळं भांडं घ्यायची गरज नाही. साधी सिंपलशी ट्रिक आहे. फक्त असं ह्याच्यात पाणी ठेवून फक्त हे असं एखाद्या चाळणीमध्ये मटकी ठेवायची, खाली पाणी ठेवायचं आणि सुट्टी पण होते. या मटकीचा अजिबात वास वगैरे येत नाही. बघू शकता एकदम ड्राय मटकी आहे, अजिबात वास येत नाही, काळी पडत नाही. 6 ते 7 तास तुम्ही मॅक्झिमम वर ठेवू शकता. त्यानंतर मात्र हिला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि किती मस्त मोड आलेत बघा. मी साधारण ही आर्चू स्कूलमध्ये गेला तेव्हा लगेच म्हणजे 10 वाजता ठेवली होती मोड आणायला. आता जवळपास 6 व्हायला आलेत, म्हणजे 7-8 तास झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती छान मोठे मोड आलेत.
असेच तुम्ही ओव्हरनाईटही ठेवू शकता, छान मोड येतात मटकीला. तर आता संध्याकाळच्या जेवणासाठी तरी डोसे करणार आहे, त्यामुळे आता बटाटे उकडायला टाकेन आणि चटणी करून घेईन आणि आल्यावर मग भाजी फोडणीला टाकेन आणि लगेचच आवरून घेईन आणि खाली जाईन. आता प्रॉब्लेम असा झाला की अर्जुने तर सकाळचा कुर्ता त्याचा खराब करून टाकला आहे, त्यामुळे आता तो कुर्ता मी त्याला रिपीट नाही घालू शकत, कारण मी धुवून टाकला तो, पण तो सुकलेला नाही आहे, कारण अस्तर आहे आतमध्ये, त्याला थोडासा जाड आहे कुर्ता तो, त्यामुळे तो सुकला नाही आहे. आता त्याच्याकडे दुसरा पण एक कुर्ता आहे व्हाईट कलरचा, पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला इथे मी माऊली म्हणून माऊलीचा एक टॅग करून घेतला आहे. ॲक्च्युली तो मी स्वतः हँडपेंट केला होता, खाली माऊली आणि माऊलींचा जो आपला सिम्बॉल असतो तो हे करून रेखाटला आहे छान आषाढी एकादशीसाठी. तर तो तिथे आहे, त्यामुळे मग तो शिवजयंतीला थोडा जाणार नाही कुर्ता. सो बघेन आता त्याच्यावर एखादं मॅचिंग जॅकेट वगैरे घालून कसं वाटतंय काय वाटतंय त्यानुसार मग त्याचा लुक करेन. तर चला मी आता पटपट आवरून घेते. आता ही मोड आलेली मटकी एखाद्या चांगल्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता. 8 दिवसांपर्यंत ही मटकी खराब होत नाही, कारण आपण वरती ही ठेवली होती, त्यामुळं त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहत नाही. ज्यावेळी आपण बांधून ठेवतो आपल्याला थोडंफार पाणी शिंपडावं लागतं, त्यावेळी थोड्याशा दमट वातावरणामुळे मग तिला छान मोड येतात. पण ज्यावेळी तुम्ही चाळणीवर मटकीला मोड आणता मोस्टली मॅक्झिमम पाणी त्याचं निघून गेलेलं असतं. खाली फक्त ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवतात त्याच्या मॉइश्चरवरती त्याला मोड येतात, त्यामुळं फारसं पाण्याचं प्रमाण नसतं या मटकीमध्ये, त्यामुळे ही मटकी खूप चांगली टिकते. पण शक्यतो मोड आले की लगेचच तिला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर आवरून अर्चू आणि मी अशा प्रकारे खाली गेलो. सो अर्चूला हा छानसा कुर्ता आणि जॅकेट घातलं होतं. खालती सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. सुरुवातीला लेझिम नृत्य होणार होतं व त्यानंतर महाराजांची मिरवणूक निघणार होती संपूर्ण सोसायटीमधून. प्रजापती क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर महाराज श्रीपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यात अगोदर अंगावर काटा आणणारी शिवगर्जना झाली व त्यानंतर लगेचच लेझिम नृत्याला सुरुवात झाली. कॉपीराईटमुळे मी तुम्हाला हे नृत्य पूर्ण तर नाही दाखवू शकत, पण एक छोटीशी झलक नक्कीच दाखवते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. So please like, share and subscribe my channel. लेझिम नृत्यानंतर लगेचच महाराजांची मिरवणूक निघाली. संपूर्ण सोसायटीमधून ही मिरवणूक निघणार होती. कार्यक्रम झाल्यावर आम्ही वरती आलो आणि तुम्ही बघू शकता डोशाचं पीठ किती छान फुगलं होतं. मी थोडंसं पीठ बाजूला काढून त्यामध्ये मीठ घालते, सगळ्या पिठामध्ये मीठ घालत नाही. आणि यांना उत्तप्पे खायचे होते, त्यामुळे कांदा आणि टोमॅटोचं कटिंग सुरू होतं आणि इकडं अर्चितराव छान डोशांवर ताव मारत होते. अर्चू कसं झाला डोसा? लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून.